सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल मुंबई यांचं शताब्दी वर्ष होतं आहे आणि या शताब्दी वर्षामध्ये फाउंडेशन डेच्या दिवशी वर्धापन दिनाच्या दिवशी मुंबईचे पालकमंत्री श्रीयुत मंगल प्रभात लोढा यांनी एक विधान केलं आहे, ते म्हणजे केईएम हॉस्पिटलचं नाव हे बदलायला हवं. आता ही वस्तुस्थिती आहे की गेली 100 वर्ष लाखो करोडो डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्यांसाठी केईएम हॉस्पिटल हे एक आदर्श ठरलेलं आहे. सेठ जीएस मेडिकल कॉलेज हे अनेक मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठीचं स्वप्न राहिलेलं आहे आणि गेल्या 100 वर्षात करोडो रुग्णांना जीवनदान दिलेलं असेल, कित्येकांचा जन्म या वास्तूमध्ये झालेला असेल, करोडो गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया गेल्या 100 वर्षात या संस्थेने यशस्वीरित्या पार पाडलेल्या असतील आणि जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, या संस्थेचा विद्यार्थी तुम्हाला जेव्हा भेटतो तेव्हा आय एम अ गोसुमेक, आय एम अ केईमाइट हे सांगताना ऊर अभिमानानं भरून येतो. आणि अशावेळी मुंबईचे पालकमंत्री जेव्हा हे विधान करतात, त्याला काही जणांच्या मते भावनिक कंगोरा असू शकतो, पण यावर भाष्य करणं हे गरजेचं आहे. मुळात कदाचित माननीय पालकमंत्री महोदयांना, मंगलप्रभातजी लोढा यांना या संस्थेचा इतिहास हा नीटसा ठाऊक नसावा. आपण गुगलवर जाऊन सुद्धा या संस्थेचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊ शकता. म्हणजे किंग एडवर्ड 7 याच्या मृत्यूनंतर खरं तर किंग एडवर्ड मेमोरियल सोसायटीची स्थापना करण्यात आली. त्याच्या स्मरणार्थ एक रुग्णालय बांधण्याची कल्पना ही पुढे आली. त्यातून किंग एडवर्ड मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून एक निधी उभा करण्यात आला आणि त्याचवेळी एक महत्त्वाची घटना घडली की तोपर्यंत अस्तित्वात असलेलं जे रुग्णालय, या जे रुग्णालयात MD असलेल्या KN बहादूर शाह यांना प्राध्यापक पदाची नोकरी नाकारण्यात आली आणि त्यावेळी फिरोजशाह मेहता असतील, सेठ गोर्धनदास सुंदरदास असतील यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी एक अट ठेवली की या सेठ जीएस मेडिकल कॉलेजमध्ये सगळे प्राध्यापक हे केवळ आणि केवळ भारतीय असतील आणि यासाठीची जी जमीन होती ती गव्हर्नर लँड जी होती परळमधली, ही गव्हर्नर लँड या इस्पितळाच्या उभारणीसाठी देण्यात आली. हा इतिहास आहे. म्हणजे एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर एक भारतीयत्वाची भावना दृढ करणारी ही घटना होती आणि त्यातून या केईएम हॉस्पिटल आणि सेठ जीएस मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. सेठ गोर्धनदास सुंदरदास यांच्या कुटुंबियांनी भरघोस त्यावेळी आर्थिक मदत केली आणि डॉक्टर जीवराज मेहता हे या सेठ जीएस मेडिकल कॉलेजचे, केईएम हॉस्पिटलचे पहिले डीन झाले. पारतंत्र्याच्या काळात सुद्धा केवळ भारतीय प्राध्यापकच इथे असले पाहिजेत, ही गोष्ट राबवणारं, अंमलात आणणारं हे केईएम हॉस्पिटल. आणि पुढे जर आपण गेलो तर गेल्या 100 वर्षात जसं मी सांगितलं, आज आंतरराष्ट्रीय पातळीवर सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल हा एक ब्रँड आहे. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय कोणत्याही कॉन्फरन्समध्ये जाता, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जेव्हा मेडिकलच्या बाबतीत कुठलीही गोष्ट येते, तेव्हा या ट्विन इन्स्टिट्यूटने जे काही योगदान भारतीय वैद्यकशास्त्राला दिलं आहे, आंतरराष्ट्रीय वैद्यकशास्त्राला दिलं आहे, हे वादातीत आहे. आणि असं असताना पालकमंत्री महोदय जेव्हा म्हणतात की हे नाव बदललं पाहिजे, तेव्हा खरोखर हा प्रश्न पडतो की वस्तुस्थिती काय आहे. म्हणजे आज मुंबईमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जर बघितली तर जे, त्यानंतर सेठ जीएस मेडिकल कॉलेज, TN मेडिकल कॉलेज म्हणजे नायर, लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज म्हणजे सायन आणि आता कूपर हॉस्पिटल, अशा फक्त 5 वैद्यकीय महाविद्यालये ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत शिक्षण घेण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी. त्यातली 4 जी वैद्यकीय महाविद्यालय, जे, केईएम, सायन, नायर, ही 4 वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना ही 1947-48, आपण म्हणू 1950च्या पूर्वी झालेली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या काळात आपण यामध्ये केवळ एका मेडिकल कॉलेजची, मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपण केवळ एका मेडिकल कॉलेजची भर घालू शकलेलो आहोत. माननीय पालकमंत्री महोदयांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. हे खरोखर भूषणावह आहे का? आणि एकीकडे जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं नाव बदलणं किंवा काही जण भावनिकदृष्ट्या म्हणतील पारतंत्र्याच्या खुणा पुसणं, ही भावनिक गोष्ट असू शकते, पण सार्वजनिक
आरोग्य व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती काय आहे याच्याकडे सुद्धा नजर टाकणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मग आपल्याला कळेल की आपण नेमकं प्राधान्य कशाला दिलं पाहिजे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार WHO पेशंट बेड रेशो हा जो असतो हा पेशंट बेड रेशो हा दर 1000 रुग्णांच्या पाठीमागे 3 बेड हा WHO स्टँडर्ड आहे. आपल्याकडे परिस्थिती काय आहे? मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातली एकूण लोकसंख्या आहे 2 करोड आणि 2 करोड लोकसंख्येसाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध बेडची संख्या आहे 50,000 आणि यामध्ये केवळ 15,000 बेड हे मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये आहेत. 2 करोड लोकसंख्येच्या पाठीमागे केवळ 15,000 बेड. दुर्दैवी ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा आपण देशाची आकडेवारी पाहतो तेव्हा याचं प्रमाण केवळ 0.5 to 0.7 एवढंच येतं. 0.5 to 0.7 आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था म्हणून आपण पुढं जात असताना पेशंट बेड रेशोमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश हे देशसुद्धा आपल्या पुढे आहेत. आणि मग हा प्रश्न पडतो की मग प्राधान्य कशाला द्यायचं आहे? सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याला प्राधान्य द्यायचं आहे की केवळ नाव बदलण्याला प्राधान्य द्यायचं आहे? म्हणजे आज सरकारी रुग्णालयांमधला औषधांचा तुटवडा जर आपण बघितला, सगळीकडे बातम्या येतात. कोणीही सरकारी रुग्णालयात जो ट्रीटमेंट घेत असेल त्यांनी ही वस्तुस्थिती सांगावी. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधं पुरेशा प्रमाणात आहेत का? ही औषधं सप्लाय करत असताना ज्या PSUs आहेत या PSUजना समान संधी दिली जाते का? म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक सारख्या संस्था आहेत ना, हाफकिन सारख्या संस्था आहेत ना, यांना समान संधी दिली जाते का? की केवळ खाजगी कंपन्यांनाच ही ठराविक कंत्राटं येतात आणि ती होत असताना जो काही औषधांचा पुरवठा होतो त्या औषधांमध्ये तो ड्रग कंटेंट आहे का याचा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कधी होतो का? मग सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करत असताना नावं बदलून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम होणार आहे की औषधांचा तुटवडा असेल, उपकरणांचा तुटवडा असेल, लॅबोरेटरीजमधल्या रिएजंट्सचा तुटवडा असेल, याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. हा विचार आपण केला पाहिजे. माननीय पालकमंत्री महोदय सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटलमध्ये आले होते. माननीय पालकमंत्री महोदयांनी निवासी डॉक्टरांशी जरा संवाद साधला असता तर हे जे निवासी डॉक्टर आहेत जे अहोरात्र रुग्णसेवेमध्ये मग्न असतात, कार्यरत असतात, यांच्या नक्की अडचणी काय आहेत, त्यांच्यावरचा कामाचा ताण किती आहे, त्यांचं वर्क एन्व्हायरमेंट कसं आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेविषयी अशासाठी बोलतोय की आकडेवारीनुसार दरवर्षी आपल्या देशामध्ये 5 ते 6 कोटी भारतीय हे एक्झॉर्बिटंट मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजे अनपेक्षित आणि अवाजवी वैद्यकीय खर्चामुळं दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात. मी आकडेवारी पुन्हा एकदा सांगतो, दरवर्षी 5 ते 6 कोटी भारतीय हे अनपेक्षित अवाजवी वैद्यकीय खर्चामुळे दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातात. जर 5 ते 6 कोटी भारतीय हे दारिद्र्य रेषेखाली ढकलले जात असतील तर ते आपल्या देशाचे नागरिक नाही का? हा आपल्या देशाचा अभिमान नाही का? आणि जर आपल्या देशाला फक्त नाव बदलण्यामध्ये भूषण वाटत असेल तर या 5 ते 6 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखाली जाऊ नये यासाठी सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था देणं हे आपलं कर्तव्य नाही का? हा विचार सुद्धा माननीय पालकमंत्री महोदयांनी करणं तितकंच गरजेचं आहे. इतकंच नाही तर माननीय पालकमंत्री महोदयांशी जेव्हा काही तिथल्या प्राध्यापकांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा ब्रँड आहे, आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. त्यावर माननीय पालकमंत्री महोदय म्हणाले की हे नाव परकं आहे, वो अपने कहाँ थे, ये नाम पराया है. आणि मग माननीय पालकमंत्री महोदय, खरं तर मी कोणाच्याही खाजगी व्यवसायात कधी टिप्पणी करत नाही, परंतु यावेळी करावी लागते कारण माननीय पालकमंत्री महोदय मंगलप्रभाजी लोढा हे एक अत्यंत यशस्वी हे उद्योजक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईत गेलात तर त्यांच्या व्यवसायाच्या अनेक खुणा तुम्हाला बघायला मिळतात. मग यांच्या प्रोजेक्टची नावं काय ती एकदा आपण बघूया. जे पालकमंत्री महोदय नावाविषयी बोलतात त्यांच्या प्रोजेक्टची नावं आहेत लोढा बेलमॉन्डो, लोढा पॅलॅझिओ, अल्टा माउंट, कासा बेला. वरळीमध्ये तर या महोदयांचं एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे ट्रम्प टॉवर्स, ॲमारा, सेलेस्टिया. मग माननीय पालकमंत्री महोदय बेलमॉन्डो, पॅलॅझिओ, अल्टा माउंट, कासाबेला, ट्रम्प टॉवर, सेलेस्टिया ही सगळी नावं कुठल्या मातीतली येतो?
मग त्याचऐवजी तुम्ही रामकुटीर, सीता सदन, लक्ष्मी निवास, रामराज्य अशी आपल्या मातीतली नावं का दिली नाहीत प्रोजेक्टला? म्हणजे जेव्हा तुम्ही करोडो रुपयांचे फ्लॅट विकून माया गोळा करता त्यावेळी तुम्हाला नावांचं कुठलंही वावडं नसतं, परंतु सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य रुग्णांचा आधार असणाऱ्या ज्या संस्था आहेत तिथे मात्र तुम्हाला नावांची ॲलर्जी तयार होते. आणि तुम्ही जे म्हणालात ना, नाव परक आहे. जेव्हा मुंबई दंगलींमध्ये होरपळत होती, जेव्हा मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये गुडघाभर रक्ता मांसाच्या चिखलात याच KEMचे डॉक्टर्स जेव्हा अहोरात्र झटत होते, कोरोनाच्या काळामध्ये तासन तास PPE किट घालून पेशंट्सना वाचवण्याची पराकाष्ठा करत होते, या सगळ्या ह्याच्यात उपचार घेणाऱ्या कुठल्याही रुग्णाला हे नाव कधी परकं वाटलं नाही. उलट या रुग्णालयाचा, KEM हॉस्पिटलचा कायम आधार वाटला. सर्वसामान्य माणसाला विचारा, त्याला माहीत पण नाही आहे KEM म्हणजे काय. तो म्हणतो केमला गेलो होतो. तर हा ब्रँड आहे, हे माझं सांगणं आहे. आणि जर आपल्याला याच पद्धतीने नावाची ॲलर्जी असेल तर माझी हात जोडून कळकळीची विनंती, ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून KEM हॉस्पिटल सेट GS मेडिकल कॉलेजच्या दर्जाची आणखी 10 हॉस्पिटल उभी करा ना, जिथं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जातील. सर्वसामान्य कुटुंबातल्या रुग्णांना अत्यल्प दरामध्ये अत्युच्च दर्जाचे, जागतिक दर्जाचे उपचार मिळतील. आणि मग त्या हॉस्पिटल्सला हवी ती नावं देऊ ना आपण, त्यामध्ये हरकत कशाला आहे. आणि जर घ्यायचाच असेल तर आपल्याच पक्षाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आदर्श घ्या. अनेकांना आश्चर्य वाटेल हे विधान ऐकल्यानंतर, परंतु मी सुरुवातीलाच म्हणालो, हा राजकीय व्हिडिओ नाही, ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसारखं एक हॉस्पिटल, 470 बेडचं कॅन्सर हॉस्पिटल उभं केलं आहे. 7 लाख स्क्वेअर फीटमध्ये हे हॉस्पिटल आहे. आशिया खंडातली सर्वात प्रगत रेडिएशन थेरपी इथं उपलब्ध आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या दर्जाची सुविधा अत्यल्प दरात इथं रुग्णांना मिळते. माननीय लोढाजी, आपण इतके मोठे उद्योजक आहात, अशा तोडीचं, अशा धर्तीचं एक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतलं हॉस्पिटल आपण का नाही उभं करण्याचा प्रयत्न करत? मुंबईचे पालकमंत्री आपणच आहात. देवेंद्रजी फडणवीस यांचा आदर्श आपण का नाही घेत? इतकंच नाही तर नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून चालणारं गुरुजी रुग्णालय आहे. माननीय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती की आवर्जून जाऊन एकदा गुरुजी रुग्णालयाचं काम आपण बघा, ते जाणून घ्या. जात, धर्म, पंथ, कुठलंही प्रांत या गोष्टी न पाहता अत्यल्प दरामध्ये अत्यंत उच्च दर्जाची सुविधा गुरुजी रुग्णालयातून नाशिकमध्ये रुग्णांना दिली जाते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं केवळ नाव बदलण्याच्या भावनिक गुंत्यामध्ये लोकांना न अडकवता ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावेत, ही माझी विनंती. आणि बदलायचंच असेल तर नाव बदलण्याच्या आधी सार्वजनिक व्यवस्थेतली ही दुरावस्था आहे, ही बदलून दाखवाच. ही जर बदलून दाखवली तर ती गोष्ट आपल्या देशाला भूषणावर राहील. पुरेशी औषधं असतील, पेशंट बेड रेशो मेंटेन करणं असेल, निवासी डॉक्टरांच्या ज्या सुविधा आहेत, त्यांचं वर्क एन्व्हायरमेंट आहे, या गोष्टी ठीक करणं असेल, या जर सगळ्या गोष्टी केल्या तर सर्वसामान्य नागरिक नक्कीच आपल्याला दुवा देतील. आणि केवळ भावनिक गोष्टीत न गुंतता जर शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आणि सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकली तर ते जास्त बरं ठरेल. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.